साधारणतः 4.5 महिने आम्ही या चित्रपटाचं बीजीएम करतोय. कारण मी दिवसभर शूटिंग करायचो आणि मग रात्री घरी आल्यानंतर त्याच्याबरोबर ऑनलाईन आम्ही त्याचं हे करत होतो. कारण तो पुण्याला, मी मुंबईला. कारण आमची संस्थाच मुंबई पुणे आहे, त्यामुळे अर्धे लोक मुंबईचे आहेत, अर्धे पुण्याचे आहेत. खरंच स्क्रिप्ट आणि स्क्रिप्ट नंतर मग स्टारकास्ट. आमचा एक क्लायमॅक्सचा सीन होता, तो आम्ही सूर्योदयापर्यंत सूर्याला असं नमस्कार करून थांब उगवू नकोस, थांब आमचा क्लायमॅक्स पूर्ण होते. ह्याच्या असणारच नक्की 3-4 भूमिका सगळ्याच असतात. सगळ्या भूमिका मला वाटतं रात्री बुद्धिबळ खेळत असतात. एक निर्माता, दिग्दर्शक, नट, त्यातलं डबल रोल. मी कट म्हटलं की पण ऑफ होऊ शकते. म्हणजे मी ज्या दिवशी आम्ही दुपारी पहिल्यांदा एकत्र लंचला गेलो त्या दिवशी तर आमचा कॉल टाइम लेट होता. कारण सचिन पहाटे 3 वाजेपर्यंत काम करत होता पुढचा सीन आणि त्याचं डेव्हलपमेंट आणि ते सकाळी त्यांनी असं ठरवलं होतं की सकाळी आपण ह्या शॉर्ट्स पासून सुरू करूया. माझं उत्तर मला तेच म्हणत की आता हे सरांचं उत्तर असेल. वन ऑफ द रिझन्स वाय आय सेड येस टू द फिल्म होतं, पण त्याबद्दल मी 22 नोव्हेंबरला बोलले. इतकं म्हणलं काय सांगणार आहे. ठीक आहे, हरकत नाही. 22 नोव्हेंबरला नक्की भेटूया. हाय, हॅलो, नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. 21 नोव्हेंबरला असंभव नावाचा चित्रपट येतोय आणि या चित्रपटाची स्टारकास्ट आज आपल्यासोबत आहे. प्रिया बापट, मुक्ता बर्वे, सचित पाटील आणि या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. असंभव ह्या म्हणजे नाव आहे, पण जेव्हा ट्रेलर मी बघितला ना तर मला त्याचं सगळ्यात पहिलं आवडलं ते बीजीएम. इतकं छान आहे ना ते. तेच आहे ना, ते वाव वाटलं की इथून आता काहीतरी एक सस्पेन्स थ्रिलर सुरू होतोय. तर आपण सुरुवात याच्यापासूनच करूयात. म्हणजे सगळ्यात आधी सचित, तुला मी विचारेन, अभिनेता म्हणून तू सगळ्यांना माहिती आहेस, दिग्दर्शक म्हणून काय सांगशील? मी ते तर बोलीनच, पण त्याआधी तू विशेष उल्लेख केलाय तर मी ज्यांनी बीजीएम केलंय त्याचं प्रेक्षकांना नाव सांगेन. सुयश केळकर, ज्यांनी या चित्रपटाचं बीजीएम केलंय. आणि साधारणतः 4.5 महिने आम्ही या चित्रपटाचं बीजीएम करतोय. कारण मी दिवसभर शूटिंग करायचो आणि मग रात्री घरी आल्यानंतर त्याच्याबरोबर ऑनलाईन आम्ही त्याचं हे करत होतो. कारण तो पुण्याला, मी मुंबईला. कारण आमची संस्थाच मुंबई पुणे आहे, त्यामुळे अर्धे लोक मुंबईचे आहेत, अर्धे पुण्याचे आहेत. सो खूप उत्तम केलं. म्हणजे आत्ता जो तू पीस म्हटला तो मला अजूनही आठवतोय की साधारणतः 8 ते 10 दिवस आम्ही या पीसवर काम करत होतो. तुझ्या मते हा सगळा काय प्रकार आहे? तुझ्याशी बोलण्याचा विचार करतच होते आणि तेवढ्यात तू आलास. आणि मग त्याच्यात कसे व्हायोलिन्स ऍड करूया, हे करूया. सो म्हणजे ती एक थीम बनली. ती थीम मुक्ताच्या एका कॅरेक्टरसाठी आधी बनवली, मग साधना सेगलसाठी एक थीम बनवली. सो हे जे 4-4.5 महिने जे काम चालू होतं ते प्रत्येकाच्या थीम बनवणं. त्या थीम बनवल्यानंतर त्यांच्या आनंदाच्या थीम काय असतील, त्यांच्या दुःखाच्या थीम काय असतील, त्यांच्या पॅथॉसच्या थीम काय असतील, तीच वाद्य त्यांच्या पॅथॉसमध्ये कशी असतील, अशा खूप डिटेल गोष्टींचा अभ्यास केला आम्ही. खूप सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये लेखनाबद्दल बोलतोय, बाकी सगळ्या गोष्टीबद्दल बोलतोय, पण बीजीएम ही गोष्ट शक्यतो मागे पडते, पण तीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे थँक्यू सो मच की पहिलाच उल्लेख तू बॅकग्राऊंड म्युझिकचा केला. तर सुयशबद्दल मला विशेष कौतुक वाटतं. त्या मुलांनी खूप मेहनत घेतली आहे. दिग्दर्शक आणि नितीन वैद्यामुळे मी या चित्रपटाचा निर्माताही झालो, त्याचं सगळं श्रेय त्याला जातं. पण दिग्दर्शक या अँगलने जर बघितलं तर हा खरंच खूप चॅलेंजिंग असा टास्क होता माझ्यासाठी. कारण जेव्हा कपिल बोबटकरनी या चित्रपटाची कथा ऐकवली तेव्हा ती इतकी अफलातून होती की मी अनेक वर्ष दिग्दर्शन केलं नव्हतं. 3.5 2007ला केलं, मग क्षणभर विश्रांती केला 2009ला, आणि त्यानंतर ॲक्टिंगमध्ये बिझी झालो. त्यामुळे आणि माझा थोडासा स्वभाव असा आहे की जर का चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं असेल तर किमान 1-1.5 वर्ष तरी त्याच्या संहितेवर काम केलं पाहिजे आणि तो चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला पाहिजे. तर कोविडमध्ये ती संधी मिळाली, कारण त्यावेळी तसं काही काम नव्हतं.
शूटिंग्स नव्हती काही, आणि मी विशाल इनामदार आणि कपिल वपटकर ज्याची कथा आहे कपिलची, ते अगदीच बाजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे त्यांनी मला फोन करून सांगितलं की माझ्याकडे कथा आहे आणि मला असं वाटतं तू त्यात काम करावंस, आणि ती कथा ऐकवली. मग मला ती इतकी आवडली की आम्ही म्हटलं आपण ही कथा आधी फुलवूया. मग हळूहळू 1 महिना 1.5 महिना ती कथा फुलवली, आणि त्यावेळी अक्षरशः आम्ही मास्क घालून सकाळी 9 वाजता टिफिन घेऊन दुपारचं जेवण घेऊन यायचो आणि सकाळी 9 ते रात्री 9 असं लिखाण करायचो. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग पटकथेवर काम झालं, ते जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं. हा जो सगळा प्रवास होता, त्या प्रवासामध्ये ते स्क्रिप्ट इतकं छान होत गेलं. त्यात अतिशय उत्तम निर्माता पाहिजे, कारण त्याची भव्यता तेवढी होती. म्हणून माझा नितीन हा खूप जवळचा मित्र आहे, त्याला मी अप्रोच केलं. त्यांनी मला असं सजेस्ट केलं की इतकी भव्य फिल्म करायची असेल तर मला असं वाटतं तूही या सिनेमात माझ्याबरोबर निर्माता म्हणून उभं राहिलं पाहिजेस, आपण दोघांनी करूया, आपल्या दोघांची मैत्री पण आहे आणि विश्वासही आहे, तर ही खूप छान होऊ शकते फिल्म. आणि मग मुक्ता बर्वे, प्रिया बापट अशा इतक्या टॅलेंटेड ॲक्ट्रेसेस आम्हाला मिळाल्या. संदीप कुलकर्णीसारखा एक अतिशय टॅलेंटेड ॲक्टर आला. सो अशी ही काय म्हणूया ना, असा हा प्रवास सुरू झाला. अनेक उत्तम टेक्निशियन्स मंडळी या फिल्मला जॉईन झाली, आणि या सगळ्यांनी इतकं अफलातून त्यांच्या परीने काम केलं की हे जे असंभव वाटत होतं ते संभव झालं. एक्झॅक्टली. पण तुझं आता म्हणालास ना मित्र, मला वाटतं की ते चित्रपटसृष्टीचे मित्र झालेले आहेत आता, म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचे, म्हणजे आता मित्र ते त्या चित्रपटसृष्टीचे झालेत. तुम्हाला दोघींना एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे मला, की असंभव मधल्या तुम्हाला आवडलेल्या 3 गोष्टी कोणत्या, ज्या प्रचंड आवडल्यात? कथा. अगदीच. कथा उलगडण्याची पद्धत, म्हणजे लिखाणाविषयीच पुन्हा म्हणेन. आणि तिसरं मेकिंगमध्ये, म्हणजे बाकीचे सर्व डिपार्टमेंट कष्ट करतायत आणि आहेच आहे, पण ती भव्यता जी याच्या मनात होती दिग्दर्शक म्हणून किंवा यांच्या दोघांच्या निर्माता म्हणून, ती तितक्या ताकदीने मोठ्या पडद्यावर दाखवण्याची ताकद असलेला DOP असणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे ती प्रसाद बेंडे आणि त्याची टीम जी सगळी होती, ज्यांनी ते यांचं व्हिज्युअलायझेशन चित्ररूपात ट्रान्सलेट केलं, जे खूप अवघड असतं. त्याला तशी कुमकही द्यायला लागते, पण तरी सुद्धा सगळं मिळूनही ते तितक्या ताकदीने तसं दिसतं असं नाही, तर तेही मला प्रचंड आवडलंय. प्रिया, तू काय सांगशील? 3 गोष्टी. पहिलं तर कथा, जसं मुक्ता म्हणाली तसं. दुसरं मला असं वाटतं, जे मी आधीही अनेक इंटरव्ह्यूजमध्ये म्हटलंय आणि मला ते खूप मनापासून वाटतं, की प्रत्येक पात्राला, म्हणजे स्पेशली जी 4 महत्वाची पात्र आहेत, त्या प्रत्येक पात्रांचा लिखाणात असलेला आर्क आणि प्रवास आणि ग्राफ, हा मला खूप इंटरेस्टिंग वाटतो. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, प्लीज डोंट स्मोक. तू आमच्या आयुष्यात आलीस आणि तू आमच्या आयुष्याची वाट लावलीस. ते एवढं होतं तर लग्न कशाला केलंस तेव्हा तू माझ्याशी? म्हणजे बऱ्याचदा कारण असं होतं की कोणाची गोष्ट आहे हे आपण ठरवतो आणि मग त्यांच्याच दृष्टीने ती गोष्ट फुलत जाते, आणि मग बाकीची पात्र फक्त सपोर्ट करत राहतात त्यांची गोष्ट फुलवण्यासाठी किंवा त्यांची गोष्ट घडवण्यासाठी. पण इथे तसं होत नाही. अर्थात हा कथेचाच भाग आहे, पण मी हे कथा म्हणजे 1 लाईन आणि स्क्रीन प्लेच्या पलीकडे जाऊन कॅरेक्टर डेव्हलपमेंट मला त्यात सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे. सो ह्या 2 गोष्टी झाल्या. आणि तिसरी एक अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जी मला असं वाटतं की माझ्यासाठी अभिनेत्री म्हणूनही चॅलेंज होतं, आणि वन ऑफ द रिझन्स वाय आय सेड येस टू द फिल्म होतं. पण त्याबद्दल मी 22 नोव्हेंबरला बोलेन. इतकं मन लावलंय का, काय सांगणार आहे? ठीक आहे, हरकत नाही, 22 नोव्हेंबरला नक्की भेटूयात. सर, तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही निर्माता म्हणून जेव्हा उतरता तेव्हा स्टारकास्ट याला फर्स्ट प्रायोरिटी असते की स्क्रिप्ट याला फर्स्ट प्रायोरिटी असते? स्क्रिप्टला पहिली प्रायोरिटी. अर्थातच स्क्रिप्ट, आणि स्क्रिप्ट नंतर मग स्टारकास्ट. पण बरोबर, म्हणजे स्क्रिप्ट नसेल बरं तर स्टारकास्ट पण होणारच नाही. त्यामुळे जोपर्यंत चांगलं स्क्रिप्ट नसेल तर तुम्ही किती चांगली स्टारकास्ट घ्या, त्या सिनेमाचं काही नाही होऊ शकत. खरं. सचित, त्या पूर्ण शूट मध्ये तुला प्रचंड आवडलेली गोष्ट कोणती आहे आणि भावलेली गोष्ट कोणती आहे? प्रामाणिकपणे सांगायचं तर या संपूर्ण शूटिंग प्रोसेसमध्ये आम्ही अतिशय कडाक्याच्या थंडीत शूटिंग करत होतो, आणि अशी थंडी की जिथे पाय बधीर होत होते, उभं राहता येत नव्हतं. आणि
मेंदू काम करत नव्हता. म्हणजे मी जसं मागच्याही एका इंटरव्ह्यूत म्हटलं की साधारणतः सकाळच्या वेळेला 7-8 असं टेम्परेचर असायचं आणि ते तासाला ड्रॉप होत होत साधारणतः एक संध्याकाळी 6-7 वाजता ते 0वर जायचं आणि मग त्याच्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत ते -5 -6 या लेवलला जायचं. आणि अशा परिस्थितीत आम्ही क्लायमॅक्स जो शूट केला किंवा प्रियाचे काही सीन्स आम्ही जे शूट केले ते आम्ही रात्री केले. म्हणजे 3-3 वाजता प्रियाचा आणि मुक्ताचा एक सीन आम्ही शूट केला रात्री 3 वाजता. आमचा एक क्लायमॅक्सचा सीन होता तो आम्ही सूर्योदयापर्यंत सूर्याला असं नमस्कार करून थांब उगवू नकोस, थांब आमचा क्लायमॅक्स पूर्ण होते. पण त्या परिस्थितीमध्ये कोणालाही उभं राहत नव्हतं. तर माझ्या एंटायर युनिटला हे क्रेडिट जातं की त्या सगळ्या लोकांनी कोणीही कोणतीही तक्रार न करता त्यांना हे कळत होतं की एक अशी काहीतरी कलाकृती घडते की ज्याचं आपण भाग आहोत आणि आत्ता या घडीला ह्यांना सपोर्ट करणं हे आपलं काम आहे. सो अशी टीम मिळणं हे खूप भाग्याचं आहे. ही इतकी सगळी जी काय म्हणूया की इतकी अनुभवी कलाकार मंडळी आहेत, त्यांनी कुठेही एकदाही अशी कंप्लेंट केली नाही की एवढ्या थंडीमध्ये आम्हाला काय असं काम करायला लावतोय. म्हणजे मी नेहमी आम्ही सगळ्याच त्याच्यात मी आणि मुक्ता म्हणतो की आम्ही 4 दिवस अतिशय गंभीरपणे कुडकुडत शूटिंग करत असताना अचानक एक दिवस प्रिया आली आणि ती इतकी जोरदार हसायला लागली. तिने मुक्ताला अशा जोरात मिठ्या मारल्या, मग त्यांचे एवढे विनोद झाले आणि हास्य कल्लोळ झाला आणि अख्खं आमचं सेटवरचं वातावरण, ती एनर्जीच कम्प्लिटली बदलून गेली. आणि दुसऱ्या दिवशी तीच मुलगी जिथे आम्ही 4-4 लेयर्स घालून शूटिंग करतो तिकडे शिफॉनची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊज घालून मला तर काही थंडी वाजत नाही, तुम्हाला काय एवढे वाजताय वगैरे अशा पद्धतीने ती एनर्जी घेऊन आली. सो ह्या सगळ्याच मंडळींची, मुक्ताने ज्या पद्धतीने समर असून दोन्ही भूमिका केल्या, प्रियाने तिची भूमिका ज्या पद्धतीने समजून उमजून केली, संदीप कुलकर्णीने त्याचं जे योगदान दिलं, प्रत्येक माणूस म्हणजे रॉस्टमवर उभे असलेले आमचे लाईटमन असतील किंवा आमची मेकअप हेअर टीम असेल, आमचे जितकी मंडळी आहेत, जितकी स्पॉट बॉईज पासून सगळे, मला असं वाटतं की एका ध्येयानी एक झपुर्जा अवस्था असते, त्या झपुर्जा अवस्थेत सगळे होते त्यावेळी. आणि प्रत्येक जण असे ना एकमेकांना मेंटली हाताला हात धरून होते की नाही आपण हे पार पाडू, हा असंभव टास्क आहे पण आपण पार पाडू, आणि तो आम्ही पार पाडला. ह्याचं मला खूप समाधान आहे. त्यामुळे संपूर्ण श्रेय माझ्या अख्ख्या टीमचं आहे. म्हणजे असंभव तुम्ही संभव केलेले त्या क्षणी. असे जेव्हा हॉरर किंवा एखादे असे सस्पेन्स थ्रिलर करतो आपण मूवी, तेव्हा प्रेक्षक म्हणून जेव्हा आम्ही घरी बघून जातो ना, तर तेव्हा तो कुठला तरी पगडा एक डोळ्यावर आपल्या डोक्यात असतो की अरे हे आपण बघितलंय, किंवा तशा पद्धतीचा विचार आपल्या डोक्यात असतो. तुम्ही हे ऍक्च्युअल शूट करत होतात, शूट झाल्यानंतर तुमचा कसं असायचं, तुमच्या डोक्यात ती भूमिका असायची का तिघांच्याही? ह्याच्या असणारच नक्की. 3-4 भूमिका त्याच्या सगळ्या भूमिका मला वाटतं रात्री बुद्धिबळ खेळत असतात डोक्यात. एक निर्माता, दिग्दर्शक, नट, त्यातलं डबल रोल. नाही, माझं तसं नव्हतं. मी शांत झोपणं हेच गरजेचं असायचं, कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतं आणि सगळी जबाबदारी दिग्दर्शकाकडे असते ना सोपवलेली. त्यामुळे तसं नटांसाठी खरं सोपं असतं. हा, कारण तुला खरं सांगायचं तर थोडं थ्रिलर या जॉनरमध्ये थोडंसं असं होतं की हा सिनेमा किंवा हा सीन नक्की कसा दिसणार आहे आणि काय लईत तो दिसणार, ते फक्त दिग्दर्शकालाच त्याची क्लॅरिटी असते. आम्ही शून्य, म्हणजे बरोबर होतंय ना असं फक्त याला विचारणं एवढंच आपल्या हातात असतं, कारण तो मनुष्य मनात म्युझिक सकट तो सीन शूट होताना ऐकत बघत असतो. आणि अशा प्रकारच्या थ्रिलर्समध्ये वगैरे ना इम्पॅक्ट, मला आठवतंय माझ्या एंट्रीचा सिक्वेन्स सचितनी, मी तो याच्यातही दिसतोय, आपल्या ट्रेलरमध्येही दिसतोय की मी ते आत जाते आणि म्हणते की हेच ते जे मला दिसतं, असं मी काहीतरी म्हणते. हेच ते घर जे मला स्वप्नात दिसतं. इथे एक सोफा असतो, टीव्ही असतो तर नाही. त्या सीनचे मी 5-6-7 टेक केले आणि त्यात सचित काय म्हणत होता ते मला कळायला वेळ जात होता की हा ही चांगली इंटेन्सिटी, नाही तू ऐक ना आता त्याच्यावर ते म्युझिक येणार आहे असं तुम्हाला एका म्हणलं लक्षात, हा थांब असं तो त्यांनी मला ते म्युझिक येणार आहे असं तो म्हणाल्यावर मला लक्षात की ह्याची एनर्जी मला अजून पाहिजे, त्याच्यावर ते म्युझिक जाईल, त्याच्यावर तुझा आवाज झाला पाहिजे. त्याच्यानंतर मला लक्षात की हा अख्खा इम्पॅक्ट सकट मनात त्याचं चाललाय सिनेमा. आणि मग त्यामुळे दिग्दर्शकाला सरेंडर करणं हेच बेस्ट असतं. त्यामुळे आपली काम झालं की शांतपणे झोपणं आणि उद्या तो जे म्हणेल ते पुन्हा करायचा प्रयत्न करणं एवढंच असतं. त्यामुळे झोप माझी नव्हती उडाली. पण मुक्ता, तू खूप अभ्यासू अभिनेत्री आहेस हे मी अनेक जणांकडून ऐकलंय. म्हणजे अगदी प्रकाश योजनाकार सुद्धा मुक्ताचं खास कौतुक करतात. जसं तू आता म्हणालीस की म्युझिक आहे आणि त्याच्यानुसार तुला पुढे मोल्ड व्हायचंय,
तसंच मला वाटतं सुजय भडकमकर यांचा एक आगामी येणारे पॉडकास्ट, आणि त्याने तुझ्याबद्दल ही आठवण सांगितली की भाईच्या वेळेस म्हणजे प्रयोगाच्या वेळी फक्त लाईट समोरून यायचा, तर लाईट घेणं हा जो प्रकार आहे तो तू इतका उत्तम पद्धतीने घेतलायस की ते फक्त मुक्ताला जमू शकतं. म्हणजे त्याने सांगितल्यावर मला वाटलं क्या बात आहे, म्हणजे मुक्ताच हे करू शकते. तर इतकं तुझं कौतुक आहे, म्हणजे त्या क्षेत्रातल्या लोकांकडून आहे आणि रसिकांकडून तर आहेच. तू काय सांगशील प्रिया याबद्दल? याच्याबद्दल नाही, आधीच्या प्रश्नाबद्दल. कौतुक अगदीच आहे. आणि हे मी तिला मगाशी म्हणलं, अभिनेत्री म्हणून मला प्रचंड प्रेम आदर आहेच तिच्याबद्दल, मैत्रीण म्हणून सुद्धा आहे. मी बऱ्यापैकी ऑन ऑफ स्विच ऑन ऑफ करणारी आहे. मला मी कट म्हटलं की पण ऑफ होऊ शकते. म्हणजे मी म्हणजे मी आत्ता अशी असं नाही, नंतर असंही होऊ शकतं माझं. मी मागे असं करते, म्हणजे मी कॅमेरा समोर ते करेन असं नाही. तेव्हा मला संभाव काहीतरी एक रोल आणि ऍक्शनच्या मधली ती 30 सेकंद माझ्यासाठी एक ठाकून स्विच बदलतात. ये कौन है? तुमने शादी की? ती काय धमकी देऊन गेली कळतंय ना तुला? आणि कट म्हटलं की मी घरी जाते आणि झोपते. हे खूप भारी आहे, पण हे सगळ्यांनाच जमायला पाहिजे. मला वाटतं प्रत्येक प्रोफेशन मध्ये गरजेचं जमतं. म्हणजे अगं जमवायला पण लागतं, कारण काय तर तुमचा चेहरा दिसणार असतो, ती काळजी घ्यायला लागते. रुटीन असतं, मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला काहीतरी लावायचं असतं, तुमच्या वेळेत खायचं काय, म्हणजे नाना प्रकार असं. म्हणजे तसं प्रेशर जसं या बाजूला असतं तसं ते त्यांनी उद्या जे डिलिव्हर, आता सकाळपासून मी इंटरव्ह्यू करतो, याच्यानंतर माझा एक अख्खा पॉडकास्ट आहे 1.5-2 तासाचा. पुन्हा मी कशी करिअरला सुरुवात केली, बरं इथपर्यंत टिकवायचं असेल तर रात्री शांत झोपणं गरजेचं आहे की नाही? तसं कसं नाही तर मेंदू काम नाही करणार. म्हणजे जेव्हा मध्यरात्री 3 वाजता जेव्हा दिग्दर्शक म्हणतो की आता ना इंटेन्सली तू देते, तेव्हा ते त्या क्षणी ती इंटेन्सिटी रात्री झोपणं गरजेचं. त्यामुळे मला वाटतं सगळे नट हे करतात, पण हा एक नट असा होता आमच्यात की तो वेगवेगळ्या भूमिकांमध्ये चित्रपटात म्हणजे अंगावर त्यांनी घेतलेले आहेत. उर्मिला माझी बायको, वागतेस माझ्याशी असं, तुम्हाला नाही वाटत की ते स्वप्न आता तिला पुन्हा पडेल? त्यामुळे तो झोपत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर ते शॉर्टच्या आधी दिसायचं, शॉर्टमध्ये तो प्रचंड कॉन्सन्ट्रेशननी काम करायचा, पण वाईट वाटायचं त्याच्याविषयी मला, म्हणजे की आई ग सच्चित तू काय तुझं चाललंय. पण त्याची किक पण होती ती, म्हणजे त्याला त्या घेतलेल्या जबाबदाऱ्यांची तो आत्ताही असा म्हणजे पॅशनेटली जो उभा आहे खरंच ती किक होती. ते नंतर ते प्रोडक्शन विषयी बोलत बसायचे, तर त्याला ती झोप मिळत होती की नाही माहित नाही. आम्ही दोघी आमचं ज्या दिवशी आम्ही दुपारी पहिल्यांदा एकत्र लंचला गेलो त्या दिवशी तर आमचा कॉल टाइम लेट होता, कारण सचित पहाटे 3 वाजेपर्यंत काम करत होता पुढचा सीन आणि त्याचं डेव्हलपमेंट आणि हे. आणि ते सकाळी मग त्यांनी असं ठरवलं होतं की सकाळी आपण ह्या शॉर्ट्स पासून सुरू करूया, त्या दोघींना थोडं उशिरा बोलूया कारण आदल्या रात्री उशीर झालाय वगैरे. सो ऍट द सेम टाइम त्याचं ते प्लॅनिंग पण चालू, त्यामुळे तो न झोपता शूटिंग करत होता. आम्ही कुमावाने थाळी उशिरा उठून जेवून शांतपणे आलो. पण मला वाटतं सगळे कष्ट याचं फळ नक्कीच तुम्हाला संभवरित्या मिळणार आहे, यामध्ये शंका वाटत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना एक कॉमन प्रश्न की या चित्रपटाचं यश तुम्हाला कशामध्ये दिसतंय? बॉक्स ऑफिस सक्सेस. माझं उत्तर आहे. मला तेच म्हणत की आता हे सरांचं उत्तर असेल. सगळ्यांनाच पाहिजे यशाचं गमक. मगाशी आमच्या मगाच्या एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की कलाकारांना सुद्धा तेच हवं असतं, कारण इव्हेंच्युअली एकतर तुमचा जेव्हा सिनेमा वर्क होतो ना तेव्हा ते खूप वेगवेगळ्या पातळीवरती वर्क होतो. म्हणजे इंडस्ट्री म्हणून तो वर्क होतो, बिझनेस म्हणून तो वर्क होतो, निर्मात्याला तो खूप पैसे देतो, कलाकारांना तो एक वेगळ्या प्रकारचं पोझिशनिंग देतो. तर त्यामुळे चित्रपट चालणं हे सगळ्यांसाठी महत्वाचं असतं. तुला म्हणजे आणि एखादा सिनेमा जेव्हा चालतो किंवा चांगला बनतो ना तेव्हा त्याच्याविषयी अशी काही असं एक ऍक्टिव्हिटी असली पाहिजे. मराठी प्रेक्षकांनाही त्याचा आनंद होतो की माझ्या भाषेतला एक मोठा सिनेमा आला. म्हणजे जेव्हा कांतारासारखा सिनेमा फेमस झाला तेव्हा त्या भाषेतल्या प्रेक्षकांना आनंद झाला असेलच ना की अशा पद्धतीने तो व्यवसाय करतो आहे. जसं दशावतार काही दिवसांपूर्वी चांगला झाला किंवा यांची नितीनचीच निर्मिती असली तसे मी एका आठवड्यात 3 चांगले सिनेमे आले आणि तिघांनी उत्तम व्यवसाय केला.
तर तेव्हा मराठी प्रेक्षकांनाही आनंद होत असतो की मला असं काहीतरी ऑप्शन्स मिळत आहेत. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचा चांगलं सिनेमागृहात जाऊन बघावा असा एक सिनेमा जेव्हा सिनेमा हॉलमध्ये लागणार आहे आणि त्याची चांगली बांधलेली कथा आणि चांगलं थ्रिल ज्यामध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे ते बघितल्यावर त्यांनाही आनंद होईलच. आणि ते जो एक विश्वास गेन करणं असतं ना प्रेक्षकांचा की नाही यांनी चांगलं काहीतरी आणलं तेही हवं असतं. म्हणजे व्यावसायिक गणित तेव्हाच हे होतं, फळ येतं त्याला जेव्हा एक नवीन, आता तुमच्या टीमचं नवीन काय असं जेव्हा प्रेक्षक म्हणतील जर आम्हाला, तर कदाचित ते जास्त चांगलं वाटेल की अरे आपण एकत्र काहीतरी करावं असं अजून वाटतंय. मला इतकंच वाटतं की मुळातच जेव्हा इतकी चांगली मंडळी एकत्र आली आहेत त्यांची प्रत्येकाची फॅन फॉलोईंग्ज आहेत. आज मुक्ता काय, प्रिया काय, महाराष्ट्राच्या अतिशय लाडक्या अभिनेत्री आहेत दोघी. त्यांच्या सगळ्याच आत्तापर्यंतच्या कलाकृती प्रेक्षकांनी डोक्यावर उचललेल्या आहेत. या दोघी असतील, नितीनचे 40 सिनेमे झाले आहेत, संदीप कुलकर्णीसारखा ॲक्टर असेल, मी बरीच वर्ष काम करतोय. सो आम्ही आत्तापर्यंत अशी जी काही कामं केली आहेत ती विचारपूर्वक त्याची निवड करून आम्ही कामं केलेली आहेत सगळ्यांनीच. उगाचच एक भारंभार सिनेमे केलेले नाही आहेत. सो जेव्हा आम्ही अशी सगळी मंडळी एकत्र येतो, इतकी सगळी चांगली तंत्रज्ञ मंडळी एकत्र येतात, तेव्हा एक चांगली कलाकृती तर निश्चित असणार हा तर विश्वास प्रेक्षकांना निश्चितच वाटेल याची मला खात्री आहे. दुसरी मला एक राहून अशी गोष्ट सांगावीशी वाटते जी मी आजपर्यंत कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये अजून बोललेलो नाही, की माझं एक असं आतलं स्वप्न आहे की आपला सिनेमा जेव्हा 100 कोटी हा आकडा पार पाडेल तेव्हा काय होईल माहिती आहे का, की जसं आता साऊथला झालं आहे की ते या पद्धतीचे सिनेमे करू लागलेले आहेत की त्यांना हिंदी बरोबर त्यांची काही तुलनाच त्यांना राहिलेली नाही आहे. मुळात ते हिंदीच्याही वरती बजेट घेऊन सिनेमे करतायत. आणि आज बाहुबलीसारखा सिनेमा असेल किंवा कांतारासारखा सिनेमा असेल हे आणि आज तर 2-3 वेळा हे प्रूव्हही झालं की एखादा त्यांच्या भाषेतला, साऊथच्या भाषेतला सिनेमा येतो आणि तो एखाद्या हिंदी सिनेमापेक्षा जास्त चालतो मोठ्या प्रोडक्शन हाऊसपेक्षा. सो माझं कुठेतरी हे मराठी सिनेमासाठी स्वप्न आहे की असे चित्रपट मराठीत यावे की जे प्रेक्षकांना वाटावं की आपण सगळ्यांनी म्हणजे बरेचसे बहुतांशी हिंदी चित्रपट महाराष्ट्रामध्ये चालवण्यामध्ये मराठी लोकांचा टक्का खूप जास्त आहे. जर का ही मराठी लोक सगळे जी हिंदी चित्रपट बघतायत त्यांनी जर का ठरवलं की आपले चांगले मराठी चित्रपट आपण पाहायचे चित्रपटगृहात जाऊन, तर मराठीचे असे दिवस येतील की प्रत्येक, आज मला खात्री आहे की प्रिया, मुक्ता किंवा नितीन असेल, मी असेल, संदीप असेल, आम्ही सगळेच जण वर्षाला कदाचित एक चित्रपट करू. कारण त्या मानधनामध्ये आम्ही वर्षभर आरामात थांबू शकतो, सस्टेन करू शकतो ह्याची आम्हाला खात्री होईल जेव्हा चित्रपट तेवढा व्यवसाय करेल. जेव्हा म्हणजे आज साऊथला एखादी व्यक्ती एक विशिष्ट मानधन घेते एका चित्रपटासाठी तर ती वर्षभर सस्टेन करू शकते. इथे काय आहे की इथे आर्थिक गणितावरती खूप मग निर्माते धजावतील चांगले चांगले मोठे मोठे विषय करायला, मग वेगवेगळ्या प्रांतामध्ये जाऊन शूटिंग करायला. आज आम्ही जी काही, मी आणि नितीनच्याच मुळे जी काही आम्ही डेअरिंग केली हा चित्रपट घडवून आणण्याची, ती यासाठीच केली की आम्हाला कथेवर विश्वास होता. आणि या कथेवर विश्वास ठेवून जेव्हा ही मंडळी एकत्र आली तेव्हा आम्हाला एक खात्री पटली की नाही, आपण जे करतोय ना ते आता हातचं राखून काही करायचं नाही, सर्वस्व ओतून करू, जे करू ते. कारण तेवढी आम्हाला प्रेक्षकांची खात्री आहे की प्रेक्षक आम्हाला तो आशीर्वाद आणि ते प्रेम नक्की देतील. तू एवढ्या कळकळीने बोलतोयस ना तर मला वाटतं नक्कीच देतील. सर तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं मगाशी आम्ही बोलत होतो की आपल्याकडे रहस्यपट खूप कमी बनले जातात. तर असंभव बघून तर असाच एक कोणी छान रहस्यपट जर लिहिला तर ते मला असं वाटतं या सिनेमाचं एक यश आहे. आणि याच्यातून अशा पद्धतीचे एक चांगले मिनिंगफुल सिनेमे बनले असं हा सिनेमा बघून तर मला असं वाटतं की ते माझ्यासाठी यश असेल. अगदी, आणि ते सगळ्यांसाठीच यश असेल. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी म्हणेन की उत्तम संगीत, उत्तम कथानक, उत्तम स्टारकास्ट असं सगळं कंबाईन पॅकेज असणारा हा चित्रपट असेल यामध्ये शंका नाही. आणि सगळ्या प्रेक्षकांनाही आवाहन, 21 नोव्हेंबरला आपण जवळच्या, लांबच्या किंवा तुमच्या मध्यवर्ती असणाऱ्या कुठल्याही चित्रपटगृहात हा चित्रपट बघूयात. तुम्हाला पुन्हा खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला प्रेक्षकांना सांगायचं असेल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. नाही, तिकीट काढा, चित्रपटगृहात जा, चित्रपट बघा. 21 नोव्हेंबर 100 कोटी सोल्ड आउट असं सगळ्या ठिकाणी ना. थँक्यू. आपके मुंह में घी शक्कर.